लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचार दौऱ्यावर असताना माजी मंत्री सुरेश नवले यांनी बीडच्या गेवराईमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे। पंकजा मुंडे यांची ध्वनिफीत सध्या सोशल मीडियावर फिरत आहे, त्यामधून पंकजा मुंडे या जातीवाद करत असून मराठासह बहुजन समाजाच्या विरुद्ध बोलताना दिसत आहेत। बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक साखर कारखान्याचे 2 साखर कारखाने तयार करून बीडमध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देत दिलासा दिलाय, तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी उभा केलेला वैद्यनाथ कारखाना पंकजा मुंडे यांनी बंद पाडला, अशा शब्दात माजी मंत्री सुरेश नवले यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे। लोकशाहीमध्ये मतदार हा सर्वेश्वर आहे, मतदार हा सर्वेसर्व आहे। मतदारांनी कोणाकडे राहायचे हा मतदार ठरवेल। मतदारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदारांना आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, त्यांच्या विचार स्वातंत्र्यावरती घाला घालण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो। मोदींच्या सभेनंतर जिल्ह्यातला चित्र बदलेल का? चांगला प्रश्न विचारला। मागच्या विधानसभेला पंकजाताई मुंडे यांच्यासाठी परळीमध्ये मोदी साहेबांची सभा झाली, त्या 30,000 पडल्या एका मतदारसंघात। आता मोदी साहेबांची सभा ज्यावेळेस होणार आहे, 6 मतदारसंघ आहेत, 30 × 6 1,80,000 जास्त मतांनी ताईंचा पराभव होणार। ही काळ्या दगडावरची रेग आहे। मोदी साहेब त्यांना पावत नाही, हा इतिहास आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्याशी संपर्क केला होता, अशी चर्चा आहे। मी 25 तारखेला संभाजीनगरमध्ये माझी भूमिका स्पष्ट केली, पक्ष सोडला। 27 तारखेला त्यांचा मला फोन आला की अण्णा आपली भूमिका काय, म्हणजे मी मेळाव्यामध्ये माझी भूमिका स्पष्ट करणार आहे। 29 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवलेला, काय फेरविचार करण्याची शक्यता मला अजिबात नाही। एवढंच संभाषण। पालकमंत्र्यांनी एका सभेमध्ये असं स्पष्ट केलंय, मराठा जर वोट देत नसतील तर त्यांना निधी दिला जाणार। आज संवेदन जे काही संवेदन पदार्थ असलेला त्याचा अवमान नाही, काय वाटतं आपण पण पालकमंत्री आहे? मुळामध्ये अप्रत्यक्षपणे हा धमकीचा प्रकार आहे। जो मंत्री असतो त्याने निष्पक्ष त्याची शपथ घेतलेली असते, ज्यावेळेस तो मंत्री होतो त्यावेळेस। ते माझे मित्र धनंजयराव मुंडे साहेबांना माहिती आहे, त्यामुळे अनावधानाने त्यांनी जर हे विधान केलं असेल तर ते पुढल्या 2-3 सभेमध्ये परत घेतील अशी अपेक्षा करूया। पण जूनमध्ये भारताचे पंतप्रधान होणार, जुलै ऑगस्ट हे फक्त 2च महिने राज्य शासनाला काम करण्याची संधी आहे। ऑक्टोबरमध्ये निवडणूक आहे विधानसभेची आणि सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागते। त्यामध्ये प्रत्यक्ष काम करण्याचे दिवस जर काढले या शासनाचे 70 ते 75 दिवस आहेत। 70 ते 75 दिवसामध्ये काय मौज मजा करायची ती करून घ्या, नंतर मात्र पुन्हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आपण दिसणार नाही, हा विश्वास माझ्यासारखा। आपण गेवराई तालुक्याचे भूमिपुत्र आहात, गेवराई विधानसभेची निवडणूक लढवावी असं आपणास वाटत नाही? आता मी लोकसभेचा प्रचार करण्यासाठी आलो, विधानसभेचा विचार माझ्या डोक्यात सध्या तरी नाही आहे। ज्यावेळेस विधानसभा लागेल त्यावेळेस आपल्या सूचनेचा विचार नक्की करू। महाराष्ट्र बीड जिल्ह्यातले दिग्गज नेते पंकजा मुंडे सोबत आहेत, ज्या पंकजा मुंडेंना 30,000 मतांनी धनंजय मुंडेंनी पाडले, त्याच धनंजय मुंडे त्यांना निवडून आणण्यासाठी मताचा जोगवा मागत आहेत, मतदाराकडे जात आहेत। तो विरोधी पक्षनेते म्हणून काय सांगतात? 2009ला मुंडे साहेबांनी लोकसभेची निवडणूक लढवली। सगळे दिग्गज नेते मुंडे साहेबांच्या विरोधात होते, सगळे दिग्गज नेते जिल्ह्यातले। तरीही मुंडे साहेब सामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन 2009ची निवडणूक जिंकले।
तसंच चित्र आत्ताच आहे. सगळे दिग्गज नेते पंकजाताईंच्या सोबत आहेत, पण सामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बजरंग सोनवणे लोकसभेत जाणार ही काळ्या दगडावरची गेली आहे. भारतीय जनता पक्ष महागाई असेल, बेकारी, सुशिक्षित बेकारी असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असेल, हे बाजूला ठेवून जात धर्म पंथावर राजकारण करते, काय याच्याकडे कसे बघतात? भारतीय जनता पार्टीचं राजकारणच मुळात धर्मावरती आधारित आहे. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये द्वेषाची भिंत निर्माण करणे आणि त्याच्या आधारे आपलं राजकारण करणे हा मूळ सिद्धांत आहे त्यांचा, आणि त्या सिद्धांताच्या आधारे ते पुढे चाललेले आहेत. त्यामुळे त्यात विशेष काय. आणि या निवडणुकीमध्ये अंडर करंट आहे. जसं आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव झाला होता, त्यावेळेस कोणी बोलायला तयार नव्हतं, वाच्यता करायला तयार नव्हतं. अंडर करंट लोकांमध्ये होता. अशाच प्रकारचा अंडर करंट या निवडणुकीमध्ये, आणि त्यामुळं देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य पुन्हा येणार नाही हा विश्वास आहे मला. किती लोकसभाची सीट येतील असं तुम्हाला वाटतं? तो मी एवढा अभ्यास केलेला नाही. बीड जिल्ह्यापुरतं मला विचार. त्यांनी सांगितलं होतं गेल्या 10-5 वर्षांमध्ये